चला आज आपण काय बनवणार आहे, आज आपण बनवणार आहे दोडका आणि दुधीपासून थालीपीठ। त्यासाठी आहे ना मी साहित्य घेतलंय, अद्रकचा तुकडा घेतलाय, कोथिंबीर घेतली, लसूण घेतलाय, 7-8 मिरच्या घेतल्यात, 1 चमचे जिरं, 1 चमचे धने आणि 1 चमचा बडीशेप हे घेतलंय। हे मिक्सर मध्ये बारीक करणार आहे। मिरची, लसूण आणि अद्रक आणि हे धने हे सगळे एकदम बारीक करून घेणार आहे। दुधी घेतलाय मी, पाव किलो दुधी आहे आणि पाव किलो दोडका आहे। या आपण आहे ना आता ह्याची साल काढून घेऊया। अशा प्रकारे साल काढून घेऊया आपण। आता आपण आहे ना दुधी किसून घेऊया। दुधी किसून घेतलाय आपण, आता दोडका किसून घेऊया। आता खूप गरमी चालू झाली ना, तर आता आपण थंड भाज्यापाला खाणार आहे। त्याच्यात टाकूया आपण गव्हाचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय मी। हे ज्वारीचं पीठ आहे, ह्याने पण पोटाला आपल्या थंडावा मिळतो। चण्याचं पीठ आहे, चण्याचं पीठ मी खूप थोडं घेतलंय, छोटी वाटी घेतली। टाकूया कोथिंबीर, कोथिंबीर पण थंड आहे, दोडका पण थंड आहे आणि दुधी पण थंड आहे। त्याच्यात टाकूया आपण मसाले, टाकूया जिरं, 1 चमचाभर जिरे आहे, गरम मसाला अर्धा चमचा टाकणार आहे, हळद थोडी जास्त टाकली मी, कश्मीरी लाल मिर्च पावडर 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि जो मसाला आपण बारीक करून घेतलाय ना, मिरची हे ते सगळं टाकूया। सगळं काढून घेतलं। टाकूया थोडा ओवा, 1 चमचा ओवा टाकूया आपण। हाताने ना सोडून घेतलंय, 1 चमचा ओवा टाकलाय, चवीप्रमाणे मीठ, तुम्हाला हवं असेल तर आमचूर पावडर टाका, मी नाही टाकते काय। ते आपण मिक्स करून घेऊया। पाणी लागलं तर पाण्याचा वापर करूया। इथे आपण आहे ना हे बघा सगळं मिक्स करून घेतलंय। पाणी आहे ना मला थोडंसं लागलं, 1 चमचाभर पाणी लागलं असेल, कारण का दुधीला पण पाणी सुटतं आणि दोडक्याला पण पाणी सुटतं। आपण आता करून घेतलं। आता गॅसवर ठेवूया आपण तवा। आपण कपडा घेतलाय, बघा हा थालीपीठ बनवण्याचाच कपडा आहे। ह्याच्यावर टाकूया पाणी, भिजवून घेऊया आपण डायरेक्ट। टाकूया थोडंसं तीळ, तिळाने ना छान येतं, दिसायला पण छान दिसतं। थापूया आपण, पीठ घेऊया, पीठ घेतलेलं ना ते थापूया। तुम्हाला पातळ जाड हवं तसं थापू शकता। अशा प्रकारे आता खूप गरम होत आहे ना, तर पोटाला थंडावा देण्यासाठी आपण अशा प्रकारचे थालीपीठ बनवून खाऊ शकतो।
आपण टाकूया. जरा टाकूया तेल. थोडं तेल टाकलं. थोडंसं तेल. आता आपण पलटी करूया. छान भाजलंय ना. खाताना पण खूप चव लागते. आपण याला काढून घेऊया. असेच दुसरे पण बनवूया. पाण्याचा हात लावायचा असा. टाकूया थोडं तेल. थोडंसं तेल. बाजूने आता सोडूया. दुसरे पण झाले. आता आहे ना आपण सगळ्या अशाच करून घेऊया. छान करपूस झाले. आपले थालीपीठ तयार. दुधी आणि दोडक्यापासून बनवले तर खूप छान झाले. चवीला पण. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.